नमस्कार, मी मानसी. माझ्या किचन कलाकारी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणातील सुप्रसिद्ध सोलकढी. सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेले खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत. त्यानंतर यात बीटाचे तुकडे, थोडं जिरं आणि अख्खा नारळ आहे, त्यामुळे मी 4 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेत आहे. आणि थोडं मीठ घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बेसिकली आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे. आता एक भांडं घेऊन त्यावर गाळणी ठेवायची आहे. त्यावर एक सुती कापड अंथरून आपल्याला हे नारळाचं दूध गाळून घ्यायचं आहे. हा चौथा असा सगळा दाबून दाबून घेऊन ह्याचं सगळं दूध काढून घ्यायचं आहे. राहिलेला चौथा आपण परत एकदा मिक्सरला लावून यात थोडं पाणी घालून परत एकदा वाटून घेऊया. ही प्रक्रिया तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. हे जे मी दुसऱ्यांदा काढून घेतलेलं दूध आहे, हे सुद्धा मी परत एकदा गाळून घेणार आहे. हे नारळाचं दूध मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि यात मी आता कोकमाचा आगळ घालणार आहे. तुमच्याकडे जर कोकमाचा आगळ नसेल तर 7 ते 8 कोकमाच्या पाकळ्या गरम पाण्यामध्ये भिजत घालून तुम्ही मिक्सरमधून एकदा काढून त्याचा रस काढून घेऊ शकता. आता हे सगळं आपण व्यवस्थितपणे एकत्र करून घेऊया. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि तयार आहे आपली सोलकढी. कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी ही पचनासाठी उत्तम, शरीराला थंडावा देणारी आणि अनेक आरोग्यदायी फायदे असलेले एक पारंपरिक पेय आहे. जेवणानंतर सोलकढी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस आणि अपचनाचा त्रासही कमी होतो. ही सोलकढी नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.